मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे। मोनोरेलची केवळ अंतिम चाचणी प्रलंबित आहे। लवकरच ही सेवा पूर्ववत होणार आहे। 2025 मध्ये अनिश्चित काळासाठी मोनोरेल ठप्प झालेली होती, आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। गेल्या 8 महिन्यांपासून बंद पडलेली ठप्प झालेली मोनोरेल्वे पुन्हा एकदा आपल्या रुळांवर धावण्याची तयारी करते। अंतिम सुरक्षा चाचण्या जर व्यवस्थित पार पडल्या तर येणाऱ्या जून महिन्यापासून पुन्हा एकदा मोनोरेल्वे ही आपल्या रुळांवरती धावू शकते। गेल्या सप्टेंबर महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर 2025 पासून मोनोरेल्वे बंद ठेवण्यात आलेली होती। अर्थातच गेल्या पावसाळ्यामध्ये अनेक प्रवाशांचे प्राण या मोनोरेल्वेने कंठाशी आणलेले होते, कारण मध्येच ठप्प झालेली मोनोरेल्वे, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, इतकंच नाही तर सुरक्षा तपासणीच्या दरम्यान मोनोरेल्वे रुळांवरून घसरण्यासारख्या घटना, यामुळे एकंदरीतच मोनोच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। आणि म्हणूनच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच MMRDA यांच्या अधिपत्याखाली महामुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने मोनोरेल्वे पुन्हा सुरू करण्याकरता अंतिम सुरक्षा प्रक्रिया ही हातात घेण्यात आलेली आहे। यामध्ये सगळ्या तांत्रिक पडताळण्या या केल्या जाणार आहेत। पुढचे काही दिवस हे चाचण्या फेऱ्यांचे असतील आणि या चाचण्या फेऱ्यांच्या दरम्यान सगळ्या मुद्द्यांवरती सुरक्षा चाचण्या या घेण्यात येतील। यापूर्वी सुद्धा या सुरक्षा चाचण्या या घेण्यात आलेल्या आहेत, मात्र आता या सुरक्षा चाचण्यांची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। साधारणतः 2014 मध्ये मोठ्या अपेक्षांसह खरं तर मोनोरेल्वे सुरू करण्यात आली, मात्र वारंवार या मोनोरेल्वेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला। सगळ्यात मोठी अडचण तर 2025च्या पावसाळ्यात निर्माण झाली आणि त्यानंतर वडाळा डेपो बाहेर चाचणी दरम्यानच नवीन मोनोरेल्वेचा रेक हा रुळावरून घसरला सुद्धा, त्यामुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले। बंद पडण्यापूर्वी ही मोनोरेल्वे साधारणतः 18 ते 20 हजार प्रवाशांना रोजच्या वाहतुकीची सुविधा देत होती। त्याच्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जेव्हा रस्त्यांवरती पाणी तुंबतं आणि रस्ते वाहतुकीचे पर्याय हे मर्यादित होतात आणि सोबतच रेल्वे प्रवाशांचे सुद्धा खूप हाल होतात, त्यावेळेस पुन्हा एकदा मोनोरेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याकरता सज्ज होतंय का हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन धीरज समनेश्वर पाठक, झी 24 तास, मुंबई।